एक प्रॉब्लेम झालाय. काय पाहिजे? कसं आहे? हॅलो फ्रेंड, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे 31 डिसेंबर, म्हणजे या वर्षाचा शेवटचा दिवस. तर आम्ही तो सुद्धा सेलिब्रेट करणार आहे आज. तर आता सकाळची वेळ आहे. शिवांश रेडी होऊन बसला. यांची सुट्टी आहे, रविवार आहे. आणि आज काय प्लॅनिंग आहे, काय करणार आहोत ते बघा मग. आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. रडून घे हा. हो, कांद्याने लिनाला रडवले. तर आता आम्ही बनवतोय. आज काय काय बनवतोय लिना? फुलके, उडदाचे वडे आणि मुगाचे भजी आणि कढी. तर आजचा बेत असा आहे. ऍक्च्युली आम्ही काल पण एक पार्टी केली आणि आज पण एक पार्टी करतोय. तर आज 31st ची पार्टी समजूया. कुठेतरी बाहेर जायचा विचार होता, पण आम्ही बाहेर नाही गेलो, कारण किरणची सेकंड शिप आहे, तर ते चालले गेले. मग म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, आपण घरच्या घरी करूया काहीतरी. तर आजच्या पार्टीमध्ये खुशबू नसणार आहे, कारण तिचे सासू सासरे आलेत. म्हणूनच आम्ही काल एक पार्टी केली होती, कारण ते लोक आज येणार होते. कारण कधी कधी कसं होतं ना, मोठे घरातले मोठे लहानांमध्ये सहभागी नाही होत, आणि लहाने जेव्हा काही एन्जॉय करतात तेव्हा त्यांना ते पण नाही आवडत. म्हणून मग जाऊ द्या म्हटलं, आपण आज एक पार्टी करूया, उद्या एक पार्टी करूया. पण तरी सुद्धा थोडा वेळ तिला 5 मिनिटं बोलवणार आहे सगळं टेस्ट करायला. ती पण येणारच आहे. तर आपले हे सगळं आज लिनाने केले. माझी तब्येत बरी नाही, मला सर्दी झाली होती, म्हणून फुनके उडदाचे वडे खायची इच्छा होती. आमचं उडदाच्या वड्याचं ठरलं होतं, तर तिनं 2-3 आयटम अजून वाढवले. तर कढी पण बनवायची आता. आणि तर तुम्हाला दाखवते मी कसं आहे, काय आहे ते. हे आहे भुनके ना. हे फुनक्याचं पीठ आहे. तर ह्याच्यात तुरीची डाळ आणि तुरीची डाळ आणि चणाची डाळ, नमक आहे, अद्रक मिरची आणि कांदा, लसण असं सगळं टाकलं. ह्याला काय करायचं, वापरायचंय का? ह्याला वापरून घ्यायचं आपल्याला इडली पात्रात. छानपैकी छान पोहे करून ठेवायचे. परत वाईस टाकेल ते टाकतो. अजून काय पाणी उकळलं नाहीये, पण राहू दे. जिरं टाकलं, तुपात जिरं टाकलं आणि मिरचीचा पेस्ट. आता आपली कढी बनवायची तयारी चालू आहे. भेंडके इकडं वाफलताय, इथं तोपर्यंत कढी बनतीये आपली आंबट कढी. हळद नाही टाकायची, अशीच कढी. रसपुती कढी नको. हा देशी कढी तुझ्या पद्धतीने जशी असेल तशी. सावदा फैजपूर म्हणे, जळगाव जिल्हा सावदा फैजपूर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. नमक विरायला नमक. वास तर छान आला ग कढीचा. साखर बिकर टाकली? नाही बिना साखरेचं. आता इथे उडदाच्या वड्याचं पण रेडी झाले ना सगळं. नमक, मिरची, अद्रक सगळं टाकले. अजून पाहिजे का? अजून टाकू. नाही, मिरची बोचलूनच बरी. आज म्हणजे कसं तिखटच चांगलं लागतं. तळलं का तिखट मरतं थोडस, है ना. आता हे भेंडके झालेले, तर त्यात असा चाकू घालून बघितला तर ते चिटकत नाही चाकूला. थांब आणि काढते. तर आता तेल तापलेले, तेल ठेवले. आपल्याला उडदाचे वडे तळून घ्यायचे. भुनक्याचं एक भांड काढलं भुनके आणि दुसरं भांड लावलेले. आणि आता हे उडदाचे वडे अशा पद्धतीने होणार आहेत. हे पण तिच्या गावाकडे जसे बनतात गावाला त्याच पद्धतीने करते ती. बाकी तर उडदाचे वडे वेगळ्या पद्धतीने पण बनवतात, असं बालुशाही सारखे. पण हे तसे नाही, असे पुरी सारखे थापून बनवले जातात. आणि हे सुद्धा खूप छान लागतात, टेस्टी एकदम. तर मग मी तिला बोलले की तसंच बनवूया आपण, जसं तुमच्या गावाला बनवतात तसे. प्रॉब्लेम झाला, हे पीठ झाले थोडस पातळ. हे काय जमत नाही, वड्याचा काय शेप येत नाही, म्हणून आम्ही असे भजे केलेत. आता छोटे छोटे चालतंय, पोटातच जायचे सगळं म्हणा. आणि हे मुगाचे वडे केलेले, तर हे खूप छान पडलेले आहेत असे मस्त. आता हे मुगाचे वडे वेगळ्या ताटात काढू आणि हे वडे वेगळ्या ताटात काढू, म्हणजे माहिती पडेल कोणते वडे कोणते ते. आणि भेंडक्याचं लास्ट भांड लावले आता शेवटचं. इथे भेंडके काढलेले आहेत. कढी सुद्धा झाली. आणि आता हे मुगाचे वडे काढले का दुसऱ्यांदा हे टाकायचं उडदाचे. एक उडदाचं, एक मुगाचं, एक उडदाचं, एक मुगाचं. काय नाही, हे जवळून दाखव.
गॅस फुल करा ना दीदी सुरुवातीला. मुंगाचे गॅस फुल करा सुरुवातीला. मुंगाचे काय छोटे छोटे टाका. छोटे छोटे टाकू का? नाही होता ते. हो का? उडदाचे पण छोटे छोटे टाकावे लागते ना. आतून होणार नाही का? आणि चिकट असतात ते डाळ. चालतंय. ठीक आहे ना आता एवढं लवकर होतील ना मग लय मोठे टाकले तर. मग परत पहिले थंड होतील शेवटचे होता फुल आहे ना गॅस. बस का? हे मुगाच्या डाळीचे वडे, हे उडदाचे वडे, हे भेंडके आणि ती कढी आजचा मेनू. काय पाहिजे? भजे. तुला? तर हे उडदाचे वडे आणि दही, हे मुगाचे वडे, हे भेंडके आणि ही कढी. तुला हे स्पेशल आहे. ज्याला जे खायचं ते घ्या. हा काय पाहिजे आहे? हिच्या सोबत खायचं आहे का? नुसतं ते कसं आहे? आले कशात? दही. कसे आहे शिव? छान आहे. आता पोटभर खा. हा काय काय पाहिजे ते सांग. गोड आहे. साखर टाकली आहे. हं. घे जा आता. आता मला भजी घेतली. हिंदुस्तान की कसम. पटकन खावा आणि सांगा कसं झालं. कढी. आम्ही अर्धे भजे तर तळत तळतच खाल्ले. हा गरम गरम चांगलं. हा गरम चांगलं. हे मी बनवते त्याला. तर हे भेंडके असे खातात चुरून ना आणि कढी सोबत प्यायची. तेल टाकायचं छान खायचं. आणि कढीचा एक फुरका. गरम गरम कढीचा फुलका. आता असं कर. तेल. तेल देईन तुला.